नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आता लाडक्या बहिणींची KYC सुरू झालेली आहे आणि याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही अंगणवाडी सेविकाताई यांच्यासाठीची आली आहे. ते आपण पाहणार आहोत. नेमकी बातमी अपडेट ही काय ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. धुळ्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. 51,000 अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच होणार पडताळणी. मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना KYC प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व मानवी त्रुटींमुळे अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी अनेक अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले आहे. मात्र या महिलांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 51,484 अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरताना KYC दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला. तुम्ही सरकारी नोकरीत आहात का किंवा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे का, अशा प्रश्नांवरील चुकीच्या नोंदीमुळे पात्र असूनही अनेक महिला योजनेपासून वंचित राहिल्या. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या KYC त्रुटींचे 4 गट वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 65 वर्षांपेक्षा अधिक वय दाखविणारे 5,524 अर्ज, तसेच 21 वर्षाखालील वयाचे 2,422 अर्ज, तसेच KYC दरम्यान चुकीचा पर्याय निवडलेल्या 41,027 अर्ज, तसेच लिंगाची चुकीची नोंद असलेले 799 अर्ज समाविष्ट आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित राहिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. KYCतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते रखडले. प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांमधील संभ्रम व चिंता काहीशी दूर झाली आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहितीची खातरजमा करणार आहे. पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना महा सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयावर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांचे रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याने सूत्रांकडून सांगण्यात आले होते. पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते. तथापि या निर्णयामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या या पावलाचे स्वागत केले आहे. पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे. कोणाच्याही हप्त्यांवर विनाकारण गदा येणार नाही असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मित्रांनो, ही सर्व आपण अपडेट बातमी पाहिली आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की KYC करण्यासाठी ऑनलाईन साईट जी काय आहे आपली माझी लाडकी बहीण योजनेची तीही चालू झाली आहे. त्यावर तुम्ही जाऊन परत एकदा KYC करू शकता. त्याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहे, तसेच व्हिडिओची लिंकही दिली आहे. त्यातून तुम्ही सविस्तर व्हिडिओ हा पाहू शकता. GR हा त्या ठिकाणी आपण अपलोड केला आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणून पाहू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे, बातमी आहे, सर्व समजलीच असल्याने याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन अपडेटेड बातमी तसेच GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.